नाही नाही, हे बघा, यापूर्वी सुद्धा मी या विषयावरती बोललेलो आहे की प्रामुख्याने मागच्या 2-3 दिवसापासनं ते जे म्हणतात आहेत की आमच्या आरक्षणावरती काही गदा आली तर आम्ही ओबीसीचा 1994चा शासन निर्णय हा सुद्धा चॅलेंज करू आणि ओबीसीचं आरक्षण संपवू. हे जे त्यांचं वाक्य आहे हे बालिशपणाचं वाक्य आहे. हे बालिशपणाचंच म्हणेल की ज्या म्हणण्याला कुठेही काही अर्थ नाही आहे. कारण कदाचित त्यांना हे माहीत नसेल की हे ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण मिळालेलं आहे हे 40-42 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आमच्या पूर्वजांनी केलेल्या लढ्याला ते मिळालेलं यश आहे. आणि म्हणून ओबीसीला जे आरक्षण 1952 पासून मिळायला पाहिजे होतं ते मिळविण्याकरता आम्हाला 1994ची वाट बघावी लागली. 7 ऑगस्ट 1990ला BP मंडलांचा अहवाल, त्याच्यातल्या 2च कंडिशन की नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचं मंजूर झालं. त्यानंतर ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याच्यावरती शिक्कामोर्तब करून 1994 पासनं हे या देशामध्ये ओबीसी समाजाला 52%, म्हणजे तेव्हाचा 52% असलेल्या ओबीसी समाजाला हे 27% आरक्षण लागू झालेलं आहे. आणि ज्याला पार्लमेंटच्या दोन्ही हाऊसने शिक्कामोर्तब केलं, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं, त्याच्यावरती आक्षेप घेणं आणि त्याला आम्ही चॅलेंज करू अशा प्रकारचं वक्तव्य करून हा म्हणजे खरं ओबीसी समाजामध्ये एक भीती निर्माण करण्याचं, एक दहशत निर्माण करण्याचं काम हे मागील 3-4 दिवसापासून जरांगे पाटील यांच्याकडून होत आहे. त्याचा मी वारंवार निषेध केलेला.